खाली घेऊ खाली खाली घेऊ अपक्ष उमेदवार प्रमोद गायकवाड यांनी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार राम सातपुते यांचा जातीय दाखला बनावट आहे असा आक्षेप नोंदवला होता. परंतु तो केवळ फक्त 4 ओळींचा आक्षेप होता. त्या पृष्ठीवर त्यांनी कुठल्याही प्रकारची कागदपत्र कुठल्याही प्रकारचा पुरावा दिलेला नव्हता. त्याचप्रमाणे जात प्रमाणपत्र मिळाल्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेटसुद्धा उमेदवारांना मिळवलं होतं. या सगळ्या बाबी त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आल्या. त्यानंतर त्यांचं दुसरं ऑब्जेक्शन असं होतं, प्रतिज्ञापत्रामध्ये काही ठिकाणी आकड्यांमध्ये तफावत दिसते वगैरे त्यांचे काही ऑब्जेक्शन्स होते. परंतु त्याचं अचूक समाधान योग्य पद्धतीने कलेक्टर साहेबांसमोर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमोर केलेलं आहे. आणि त्यानंतर तिसरं ऑब्जेक्शन जे होतं ते कन्क्युरन्सचं होतं. त्यांचं ऑब्जेक्शन असं होतं की 2019 साली जे काही प्रतिज्ञापत्र दिलेलं आहे त्या प्रतिज्ञापत्रातल्या काही बाबींवर त्याने आक्षेप होता त्यांचा. आणि ते प्रतिज्ञापत्र खरं आहे की खोटं आहे हे ठरवण्याचा अधिकार किंवा औचित्य या इथल्या कोर्टाला नाही आहे. त्याचप्रमाणे त्यांनी त्यांच्या अर्जामध्ये कुठेही उमेदवारी अर्ज रद्द करावा अशी काही मागणी केलेली नव्हती. याउपर त्यांनी आमदारकी रद्द करावी अशी काहीतरी मागणी केलेली होती आणि ती चुकीची ते ते ठरवण्याचा अधिकार या मंचाला नाही असं आमचं म्हणणं आहे. सगळ्या युक्तिवाद झालेले आहेत आणि सायंकाळी 6 वाजता याचा निकाल जाहीर होणार आहे. प्रणिती शिंदे यांच्यावर काय आक्षेप होता? आपल्याकडून काय आक्षेप घेतला गेला आणि भारतीय जनता पार्टीची उमेदवार म्हणून प्रणिती शिंदे यांच्याविरुद्ध आम्ही कुठलाही आक्षेप नोंदवलेला नव्हता. चालेल.